वानिवडेच्या खाडीच्या पात्रात कुलदीप सरवणकर हे आता तुम्हाला हे शेळवा कशा काढतात ते दाखवणार आहेत। त्यांच्या हातामध्ये करवंटी आहे, ही पहा करवंटी, आणि हे आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने खोदणार आहेत, खोदायला सुरुवात करतायत। बघू किती मिळतंय ते। मला वाटतं पाण्याच्या भागात राहायला पाहिजे होतं, अजून तरी काय सफलता मिळालेली नाही आहे एकही। शेळवा हा प्रकार शिंपल्या म्हणजे ह्याच्यात म्हटलं तर शिंपल्यांचा प्रकार आहे। आता आमच्या कोकणी किंवा आरमारी मराठा समाजाच्या वतीने याला शिंपल्यांचे पण अनेक प्रकार आढळतात। तसऱ्या, मुळे, काही लाळीये मुळे म्हणतात, त्याच्यानंतर तसऱ्या असतात। हे शेळवा प्रकार आहे, ह्याची जरा कवच खूप नरम असते। असं एवढं करूनही अजून तशी काही सफलता मिळाली नाही, कमी प्रमाणात पडलेले असल्यामुळे। आणि या ठिकाणी आपण सफल झालेलो आहे। ही बघा, ही ती आहे, ही पहा, ही एक मिळाली। तरी अशा पद्धतीत असतात ते। हे बघा, ही एक मिळाली, आता दुसरी पण मिळालेली आहे, दुसरी सफलता आहे बघा। 2 असे लहान असतात पण खायला रुचक असतात। आता एकंदर 4 मिळालेले आहेत, हे बघा। अशा पद्धतीने जमा करतात कुलदीप सरवणकर। ह्याची जी वरचं कवच आहे हे जरा कवच पातळ असतं, म्हणजे हलकं असतं, हातानेही फुटतं, पण आत मांस असतं। आत जे आमच्याकडे माष्टा म्हणतात, ते माष्टा हे कुलदीप सरवणकर फोडून दाखवतो। या ठिकाणी एक फोडून दाखवत आहे पहा, ते बघा, हे बघा, हे आहे असं। आणि हे काढून ह्याचं झणझणीत मालवणी पद्धतीत सांबारा बनवतात। तर आता सोडून दिले, तर आता आम्ही मच्छीला जात आहोत। आता मच्छीला चाललो, आता मच्छीमारी करणार आहोत।